नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-टी-ए-टी व सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त विषय मराठी व्याकरण यातील म्हणी पूर्ण करा या विषयातील अतिशय महत्त्वपूर्ण 30 सराव प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला येत्या टी-ए-टी पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, पोटात एक आणि पोटात एक हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, कानामागून आली आणि तिखट झाली हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3, कुळधर्माला विडा आणि वेशीला तिडा. प्रश्न क्रमांक 4, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. गर्वाचे घर खाली. गाढवाला गुळाची चव काय. चिखलात दगड टाकला आणि अंगावर चिंतोडे आले. जळतं घर भाड्याने कोण घेणार. देणे कुळसाचे आणि घेणे मुसळाचे. पदरी पडले पवित्र झाले. अडला हरी गाढवाचे पाय धरी. खान तशी माती. उथळ पाण्याला खळखळाट फार. करावे तसे भरावे. घरोघरी मातीच्या चुली. दुरून डोंगर साजरे. नाव मोठे आणि लक्षण खोटे. पळसाला पाने 3च. बाप तसा बेटा. बुडत्याला काठीचा आधार. आधी पोटोबानी मग विठोबा. आवळा देऊन कोहळा काढणे. इकडे आड तिकडे विहीर. उंदीर गेला आणि वाघ झाला. एका हाताने टाळी वाजत नाही. कडू कारले तुपात तळले तरी कडूच. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. गरज सरोनी वैद्य मरो. गोगल गाय आणि पोटात पाय. चोराच्या मनात चांदणे. अशा प्रकारे आज आपण महा-टी-ए-टी आणि सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील म्हणी पूर्ण करा यावरील अतिशय महत्त्वाचे 30 सराव प्रश्न बघितले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.